काल नारायण राणे यांनी मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांना धमकी दिल्यानंतर उलट्या करायला लावेल अशी धमकी दिल्यानंतर आज प्रकाश महाजन नारायण राणेचं हे आव्हान स्वीकारायला तयार झालेत। त्यांनी चक्क डोक्याला कफन बांधले आणि हेच कफन बांधून ते आज मैदानात उतरणार आहेत। मैदानात उतरणार आहेत म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या पुतळ्याच्या परिसरामध्ये जाऊन प्रकाश महाजन बसणार आहेत आणि त्यांना कोण काय करतंय हे ते पाहण्यासाठी किंवा समोर आव्हान देण्यासाठी दंड ठोपतून प्रकाश महाजन उभे असणार आहेत। काका काय सांगाल, धमकी आली तुम्हाला आणि आज तुम्ही कफन बांधून दिशेने निघालात युद्धाच्या? तुमच्या चॅनलमध्ये ते जर दृश्य असले तर काढा। नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरून उठवलं त्यावेळेस नारायण राणेचा चेहरा कसा झाला होता आणि ज्यावेळेस नारायण राणेंनी फेसबुकवरून मला ही ज्यावेळेस धमकी दिली त्यावेळेस मी जेवतच होतो, जेवणाचं ताट बाजूला सारलं आणि लढाईला उभा राहिलो, ते सुद्धा नारायण राणेसारख्या एका राजकीय गुंडाच्या विरुद्ध। आज मी त्यांना साहेब म्हणणार नाही, इतके दिवस मी त्यांना साहेब साहेब म्हणत होतो। माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही अशा पद्धतीने धमकी देता, उलट्या करायला लावेल? नारायण राणे कणकवलीत येतो, करायला लावा मला उलट्या, काय करायला लावतात? असा काही दारोदार पक्ष फिरून झालेला मी कार्यकर्ता नाही आहे। आणीबाणी भोगली, लाट्या काट्या खाल्लेले कार्यकर्ते आहेत आम्ही। त्याच्यामुळे तुम्ही मला असं लेचं पेचं समजू नका। स्वतःच्या मुलाला अगोदर शिस्त लावा। माझ्या नेत्याविरुद्ध जर तुम्ही बोललात तर मी काय तुमच्या मुलावर फुलं टाकायचे? हा तुमचे चिरंजीव कुणाविषयी काय बोलतात, आपल्या वडीलधाऱ्या विरोधी पक्ष नेत्याविषयी काय बोलतात आणि तुम्ही आम्हाला उलट्या करायला लावता काय? राज ठाकरेविषयी नितेश राणे काय बोललेत? काय बोललेत नितेश राणे? महाकुंभहून काय बोललेत ते मी बोलू शकत नाही टी व्ही पुढं। हा माझ्या नेत्याचा अपमान करता तुम्ही? हेच तुम्ही आपल्या मुलांना संस्कार दिलेत? सन्माननीय उद्धवजीविषयी काय बोलतो नितेश राणे? अरे उद्धव तुझ्या वयाचे आहेत ते। आदित्य ठाकरेविषयी तू काय बोलतोस? कधी उद्धव ठाकरेने फेसबुक लाईव्ह करून तुम्हाला धमक्या दिल्यात? तुम्हाला काय वाटतंय? ती भिणारे तुम्हाला तिकडं असते। नारायण राणे साहेब कुठं येऊ सांगा, पुण्याच्या बंगल्यापुढे येऊ, मुंबईच्या बंगल्यापुढे येऊ, का कणकवलीच्या बंगल्यापुढे येऊ? कुठं येऊ सांगा? दिल्लीतल्या बंगल्यापुढे येतो मी। तुम्ही चुकीच्या बेळात हात घातला आहे। तुम्ही सभ्य भाषा वापरा, आम्ही सभ्य भाषा वापरू। दुसऱ्यावर टीका करताना जर तुम्ही भाषेचा तोल सोडता तर मग दुसरे तुमच्याशी कसं बोलतील लक्षात घ्या ना। इथं आरेला कार्यच आहे, बीड जिल्ह्यातला आहे पुन्हा मी। पण ते तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो ना, तुम्ही त्यांच्या बंगल्यावर इकडे तिकडे। काय राहिलं जीवाचं? आयुष्यात काय बघायसारखं राहिलं आपल्याला? काय नाही। जीवाला भिलो असतो ते एक शिक्षकाचा मुलगा राजकारणात आलाच नसता प्रमोद महाजन, त्याच्या पावलावर पाऊल टाकून मी आलोच नसतो। अहमदपूरच्या हात माझे वडील व्यंकटेश दिवदासराव महाजन काय होते चोंडे परिवाराला विचारा। सामान्य शिक्षक होते पण ते कधी कोणाला घाबरत नव्हते, कारण ते आपल्याशी प्रामाणिक, आपले शिक्षकी पेशाची प्रामाणिक होते। ते रक्त आहे आमच्या अंगात। नारायण राणे आत्ता भाजपमध्ये आलेत, बाल स्वयंसेवक आहे मी, 35 वर्ष काढलेत त्या परिवारात, आणीबाणी भोगली। तुमच्यासारखे नाही आहे तर येऊन बसलेत मला सांगायलेत। दुर्दैव ह्या गोष्टीचं की ज्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेने राजकारणातील गुन्हेगारीविषयी आवाज उठवला त्या भारतीय जनता पक्षात असे गुन्हेगार येऊन बसलेले आहेत, जे खुले आम संवैधानिक पदावर असताना माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला धमक्या देतात। आणि त्याहूनही दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्री कार्यालयाने, मुख्यमंत्र्याने किंवा इथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाने याची दखलसुद्धा घेतली नाही। गुन्हेगार म्हणताय तुम्ही नारायण राणेंना? मग काय लोकाला धमक्या देतो म्हणजे काय? तो का सज्जन माणूस आहे?
धमक्या देता तुम्ही लोकांना, उलट्या करू म्हणता, तुम्हाला रस्त्यावर बघू म्हणता. मग काय सज्जन माणसं धमक्या देत असतात? कोण देत असतात? एवढ्या एका कारणावरून माणूस गुन्हेगार होत नाही ना, त्याला गुन्हेगारी पार्श्वभूमी असावी लागते. शोधा तुम्ही. त्यांनी स्वतः म्हणलंय की बाळासाहेब जर माझ्या जीवनात नसली तर माझा एन्काउंटर झाला असता. आम्ही नाही म्हटलं, त्यांनीच म्हटलेलं आहे. एन्काउंटर काय चांगल्या माणसाचा होत असतो काय? हे स्वतः नारायण राणे साहेबांनी म्हणलं आहे. मला तुम्ही म्हणता ना राज ठाकरे तुमचे मित्र आहेत. राज ठाकरे माझा नेता आहे, पारदर्शक नेता आहे, निर्मळ मनाचा नेता आहे. तुम्ही त्याच्याविषयी असं बोलता, मित्र म्हणता त्याला तुम्ही. तुमच्या पोराच्या 2 थोबाडीत मारायला पाहिजे होत्या. ज्यावेळेस तुमचा मुलगा असं म्हणला की रात्री 8 वाजता कोणत्या रंगाचं पितात, पाणी पितात, तुम्ही घरी आल्यावर मुलाला सांगितलं? माझ्या नेत्याविरुद्ध बोललेलं मी खपवून घेणार नाही. काय करायचे ते करा. जीवाची ज्याला भीती नसती ती कुणाला जगात भेट नाही. गंगाजल की संध्याजल असं वाक्य होतं. ते कलर होतं, सगळं होतं. ते काय वाक्य होतं, काय खच होती, सगळं माहिती. तुम्ही त्याची चिरफाड करायला लावू नका. ते त्यांनाही माहिती ते कोणत्या उद्देशानं बोलले, तर मलाही माहिती काय आहे ते. तुम्ही जर लोकांना असं बोलताल, संघाविषयी काय बोललेले आहेत निशेष राणे, विसरले का संघवाले? अरे भारतीय जनता पक्षाविषयी काय बोलले, देवेंद्र फडणवीसविषयी काय बोलले ते बापले. विधानसभेतली भाषणं काढून बघा. आम्हाला काय सांगता तुम्ही? तुम्हाला एवढं लागलं, मी असं काय बोललो वाईट तुम्हाला? बिलो द बेल्ट मी बोललो, असभ्य भाषा मी बोललो, काय बोललो मी असं? अहो जगात किती महाग आहे. मी तिथं भीतीनं आता लवंग खाणं सोडून दिलं. विलायची तर मी घेऊच शकत नाही. किती महागाची उपमा दिली तुम्हाला. ह्याच्यापेक्षा मी चांगली काय उपमा द्यावी? आपण मराठवाड्यातले, मराठवाड्यात एक म्हण आहे उर्दूमध्ये, ती फार मला आता म्हणता येईल का माहीत नाही. आमचे वडील नेहमी म्हणायचे, गिड्ड तनू फितन तू. म्हणजे गिड्ड्या माणसाची फितरत म्हणजे जन्मजात स्वभावच कळत नाही. आता ही म्हण आहे, त्याला मी काय करू? मी थोडीच काढली. बघा काय होतंय ते. नाही, पण तुम्ही लवंग असेल, त्याचबरोबर इलायची असेल, किंवा तुमची अवकात काय, शक्तीपेक्षा दगड उचलू नका. हो बरोबर आहे. म्हणजे हे त्यांच्या फिजिकल. आता रावणानं सुद्धा शिवधनुष्य उचलायला गेला, छातीवर पाडला, ही मनच आहे. हे तुम्ही त्यांच्या उंचीबद्दल, फिजिकल बाबतीबद्दल केलेली नाही, त्यांना वाटलं मी जिवारी लागणारी टीका. नाही, मी राजकीय उंचीविषयी म्हणलं होतं. मी त्यांच्या वैयक्तिक ते काय माझ्या हातात आहे काय? पुन्हा बोलू आता बाकी. आता दुसरा शेवटचा मुद्दा, क्रांती चौकात बसून तुम्ही आज काय करणार आहात? काही नाही. काय झालं ते त्यांचे सरकार कार्यकर्ते, कुणी म्हणतं मला गरमत नाही, कुणी काय म्हणतं. म्हणलं जाऊन क्रांती चौकात उभा राहतो, सगळ्यांना माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराज साक्षीला आहेत, या काय मला मारायचं ते मारा. किती वेळ? अर्धा तास उभा राहतो. कुणी आव्हान द्यायला आलं तर ना, ते काय दिवसभर थोडंच बसणार आहे मी. कुणी आव्हान द्यायला येऊ द्या, मी काल जाहीर केलं, येतील तर बघू काय ते. धन्यवाद. तर हे होते प्रकाश महाजन. मी क्रांती चौकात जाऊन थांबणार आहे. ज्यांना कोणाला आव्हान द्यायचे त्यांनी समोर यावं, असं आव्हान प्रकाश महाजन यांनी दिलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.